शुद्धश्चोत्तमोत्तमः म्हणजे सर्व प्रकारच्या दृष्टिकोनातून शुद्ध मन त्याचं स्वच्छ असतं, शुद्ध असतं, सत्वशील असतं. हा हत्तीचा स्वभाव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हत्ती हा कुटुंबवत्सल आहे. तो सहकुटुंब सहपरिवार राहतो. अर्थात हत्तीचा मृत्यूसुद्धा कोणाला दिसत नाही म्हणे. तो जेव्हा मृत्यू येतो म्हणे त्यावेळेला तो उंच अशा प्रकारच्या डोंगरावर जातो आणि तिथून दरीमध्ये उडी मारतो, असं मारुती चित्तमपल्ली यांनी मला सांगितलं. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की हत्ती हा कुटुंबवत्सल आहे. तो सहकुटुंब सहपरिवार फिरत असतो. या दृष्टीने या ठिकाणी हा गजेंद्र मोठ्या ताकदवान होता. तो त्या उपवनामध्ये आला आणि आल्याबरोबर सगळ्या झाडांना त्याचप्रमाणे मोठमोठ्या वृक्षांना टकरा देऊ लागला. आपल्या सोंडीने निलम पंकज रेणुरुषितम त्या ठिकाणी त्या तळ्यामध्ये गेल्याबरोबर पंकज म्हणजे अंगावरचं चिखल आहे किंवा माती आहे ती सगळी त्यांनी तळ्यामध्ये धुवून काढली आणि जिघरण तिथून आपल्या सोंडेने ते पाणी घेतलं आणि अंगावर तो फवारा मारू लागला. त्या सोंडेने पाण्याचा फवारा अंगावर मारू लागला आणि इतरांच्याही वर तो फवारा मारू लागला. म्हणजे हत्तीचा हा स्वभावच आहे. हत्तीला या पाण्यामध्ये खेळण्यात फार आनंद वाटतो. वृत स्वयुथेन तृषार्दितेन तत् आणि मोठ्या त्या ठिकाणी फिरून आणि एवढा सगळा स्नान वगैरे करून घामाघूम झाला, थकून गेला आणि लागली. त्यांनी पहिल्यांदा आधी पाणी पिलं, त्याप्रमाणे सोंडेने पाणी उडवलं आणि इतरांच्याही अंगावर पाणी उडवलं. विगाह्य तस्मिन् नमृतांबू निर्मलम हेमारबिंदोत्पल रेणुवासितम पपौनिकामम निजपुष्परोद्धृत महात्मानमध्ये स्नपयन गतक्लमः आणि पाणी पिल्यानंतर शांत थंड सुगंधी पाणी पिलं. गतक्लमः सगळ्या प्रकारचे परिश्रम त्यांनी कमी करून टाकले आणि नंतर आपल्या स्वतःच्या सोंडीने इतरांच्या अंगावर पाणी फेकत मोठी मजा घेऊ लागला. त्याच्याबरोबर सगळेच सहभागी झाले. त्याच्या बायका होत्या, त्याची मुलं होते, त्यांचे मुली होत्या, त्यांचे जावई होते, हे सगळे त्याच्यासोबत होते आणि मोठी धुमश्चक्री त्यांनी केली. तम तत्र कश्चिन्नुपदेव दैव चोदितो आणि एक क्षण आला. हा क्षण हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे माणसाचे काय येईल हे सांगता येत नाही. दैव काय आणेल, एखादा कर्म माणसाचं कसं आड येईल, कोणत्या क्षणी काय घडेल सांगू शकत नाही आपण. आणि दैव चोदितो दैवाने या ठिकाणी प्रेरणा दिली. त्याचं पूर्वकर्म या ठिकाणी या पूर्वकर्माने प्रेरणा दिली. त्या पूर्वकर्मानुसार घटना अशी घडली. ग्राहो बलियांश्चरणे वृषाग्रहीत आणि मोठ्या धुमश्चक्रीमध्ये त्या तळ्यामध्ये सगळं पाणी अंगावर उडवत असतानाच, पाण्यामध्ये खेळत असतानाच एकदम एक मोठी सुसर आली आणि सुसरीने त्याचा पाय पकडला. त्याचा पाय पकडल्याबरोबर त्याला सुसरीचं वैशिष्ट्य शक्तिवान असते. ती सुसर तिने मगरमिठी म्हणून तर शब्द मगरमिठी आपण वापरतो. मगरीची मिठी लवकर सुटतच नाही. किंबहुना आपल्याला मृत्यूच या ठिकाणी मृत्यूपर्यंत नेते, परंतु सोडत नाही. म्हणून तिने मगरमिठी मारली. इतकी पायाला गच्च आपल्या तोंडाने पकडलं, दातामध्ये पकडलं आणि त्याला खाली ओढायला सुरुवात केली. यदृच्छयैवं व्यसनम गतो गजो व्यसनम संकटामध्ये अडकला. एवढा मोठा गजेंद्र होता, शक्तिवान होता, पण मगरीने पाय धरला आणि धरल्याबरोबर त्याच्या पायातून रक्त येऊ लागलं. तिचे दात त्याच्या पायाला लागले आणि ती मगर शक्तीने त्याला पाण्यात ओढू लागली. पाण्यात मगरीची शक्ती खूप असते. ती पाण्यात त्याला ओढू लागली आणि तो आपल्या शक्तीने वरती यायचा प्रयत्न करू लागला. ती आतमध्ये नेते आणि हा वरती येतोय. ती आतमध्ये नेते आणि हा वरती येण्याचा प्रयत्न करतो. करता 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 यथाबलम सोती बलो विचक्रमे मोठ्या कष्टाने बळाने आपला वापर करून तो वरती येऊ लागला. ताकदवान होता, पण करता 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 थकून गेला. किती दिवस झाले, 1000 वर्ष होत आले. आधी सुरुवातीला तो 2, 4, 6 महिने तिथं त्याबरोबर झुंजत राहिला. नंतर त्यांनी आपल्या मुलांना बोलावलं. अरे मला वरती काढा, मी थकून गेलोय. मुलंही आले, मुलांनी प्रयत्न केले सोंडेने त्याला धरून वरती काढण्याचा,
मुलंही थकून गेले. मग मुली आल्या, मुली थकल्या. मग बोलावलं, अरे जावयांनो या ना, तुम्ही काय नुसते अधिक महिन्याचे अनारसे खायला येणार आहेत का फक्त वाण घ्यायला येणार आहेत? तुम्ही या ना, माझी मदत करा. जावई म्हणले, बरं ठीक आहे येतो. सगळेजण जावई आले, मुली आल्या, मुलं आले. आणि शेवटी बायका लाजकाजा आल्या. हो, तो म्हणाला, का हो, मी एवढं या संकटामध्ये अडकलोय आणि तुम्ही आजही माझ्याकडे येत नाहीत. तुम्ही प्रित्यर्थ आनंदासाठी फक्त येत होता आणि आता मात्र तुम्ही न मामी ज्ञातया आतुरंग जहा. अरे, हे स्त्रियांना बोलवलं तो गजेंद्र समनोबलौजसाम. तो आपल्या बायकांना म्हणतो, अहो या न, ग्राहेण पाशन विधातुरा वृतो. मी या ग्रहाच्या अर्थात मगिरीच्या आणि तुम्ही मात्र मला मदत करत नाहीत. ततो गजेंद्र सम महानुभूत व्याया. अहो मी थकून गेलो, माझ्या प्राणावर संकट आलंय. प्राणस्य देही विवशो यदृच्छया. आता प्राणावर संकट आले, काय करावं? तुम्ही लवकर मला मदत. जावई आले आणि बायकाही आल्या, पण त्यांची ताकद झाली नाही. बायकाही परत चालल्या, मुलं परत चालले. तो ओरडू लागला, अरे आतापर्यंत मी तुम्हाला पोचलं, आतापर्यंत मी प्रमुख म्हणून रक्षण केलं, संकट मी माझ्यावर घेतलं, कुटुंबाचं रक्षण करतो. तो मुलांना म्हणू लागला, मी तुमचं रक्षण केलं. मुलींना म्हणू लागला, मी तुमचं रक्षण केलं. जावयांना सांगितलं, अहो आम्ही तुम्हाला कपडे लत्ते दिवाळीला सण घातले, सण साजरे केले. याप्रमाणे गजेंद्र हा स्वतःला वरती ओढण्याचा प्रयत्न करतोय आणि सुसर त्याला पुन्हा पुन्हा खाली नेते. याप्रमाणे मुलं प्रयत्न करून थकले, मुली प्रयत्न करून थकल्या, जावई प्रयत्न करून थकले आणि सर्व प्रकारचे प्रयत्न संपल्यावर हे सगळे परत चालले. जातात मी तुम्हाला एवढं पर्यंत तुमचं रक्षण केलं, तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला मदत केली आणि तुम्ही मात्र मला एकटं सोडून चाललात. सगळे म्हणाले, अहो आम्ही सुद्धा प्रयत्न करून थकलो, आता किती दिवस तुमच्याबरोबर राहणार? शेवटी आम्हालाही आमचं जीवन आहे, आम्हालाही आमचा संसार आहे. मुली म्हणायला लागल्या, चला हो आपला संसार करा, किती दिवस इथं थांबायचं? मुलं म्हणू लागले, चला. सुना गेल्या, मुलं गेले, जावई गेले, मुली गेल्या, शेवटी बायका देखील गेल्या. त्या म्हणाल्या, अहो किती दिवस थांबावं? आम्ही आतापर्यंत प्रयत्न केला खरा. अवघे सोयरे सुखाची दुःखाची सांगाती नव्हे ती कोणी. सगळे सोयरे धायरे सगळे आहेत, पण ते फक्त खाण्यापुरते जवळ येतात. पंचपक्वान्नाचं जेवण असलं की सगळे येतात आणि दुःख असलं तर कोणीच येत नाही. सगळे लोक सुखाच्या भोवती फिरतात. आपण पाहतो ना, गुळाच्या भोवतीत मुंगळे चिकटतात, साखरेच्या भोवतीत माशा गोंगावतात, साखरेच्या भोवतीच मुंग्या येतात, पण तिखटाच्या भोवती येणार नाहीत, मिठाच्या भोवती येणार नाहीत. का? अहो दुःखाला कोण घेणार आहे जवळ? याप्रमाणे सुख असेल तर सगळे लोक येतात, दुःख असतील तर मात्र कुणीच येणार नाही. शेवटी सगळे निघून गेले, हा एकटा राहिला आणि मनात विचार करू लागला, अरे 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 प्रयत्न केला, हे माझे 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 म्हणालोत आणि आता यांचा कोणाचाच उपयोग नाही. अहो हा गजेंद्र कोण आहे? आपण देखील गजेंद्रच आहोत, आपण देखील असेच आहोत. आपण संसारामध्ये इतक्या व्यापातापात अडकलोत की आपल्याला वाटतं हा मला मदत करेल, तो मला मदत करेल, तो माझ्याजवळ येईल, तो मला उपयोगी पडेल. पण प्रत्यक्षामध्ये ग्राहग्रस्त व्यसनरशनोद्ग्राह विकलम या ग्रहरूपी ग्रहाने ग्रासल्यानंतर कोणीच आपल्याला मदत करत नाही. या ग्रह म्हणजे संसाररूपी जो ग्राह आहे, जो संसाररूपी जी सुसर आहे, ती आपल्या पायाला जी धरलेली आहे, त्यातून सुटका आपली होत नाही, तो कुणीच करू शकत नाही. आणि म्हणून आपल्या ग्रह हा जो आहे तो कोण आहे? हा ग्रह म्हणजे संसार हा ग्रह आहे. या संसारातून सुटका दुसरा कोणीच करणार नाही. अहो प्रपंचातून सुटका दुसरा कोण करणार आहे? म्हणून सगळेजण फक्त सुखाचे केवळ सोबती आहेत, दुःखाचे कोणीच नाही.
याप्रमाणे विचार, तो एकटा राहिला, सगळे निघून गेले, आणि मग माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा तो विचार करायला लागतो. पण जेव्हा तो संकटग्रस्त होतो तेव्हा तो विचार करायला लागतो. आपण म्हणतो ना, सौख्यात नाठवे हरी. आतापर्यंत त्याला हरीची आठवण झाली नाही. का नाही झाली हो? सौख्यात नाठवे हरी. सुखामध्ये माणसाला देवाचं स्मरण होत नाही. नियम आहे. सुखात सगळे मोठे आनंदात असतात, देवाचं स्मरण कुठलं आलं? पण दुःखात रोज हरिपाठ. दुःखामध्ये मात्र रोज हरिपाठ करतो. देवा, माझं हे दुःख नाही सहू दे, संकट माझ्यावरचं नाही सहू दे. संकट आल्याशिवाय माणसाला देवाची आठवण होत नाही. अहो, ठेच लागल्याशिवाय आईची आठवण सुद्धा होत नाही, तर देवाची लांब राहिली. ठेच लागते तेव्हा अगं आई ग ठेच लागली, आता आईच्या तेव्हा माणसाला आई आठवते. माणसाला ही तर जगाची आई आहे, ती माणसाला कधी आठवते? दुःखाशिवाय नाही. आणि त्यातही तो एकटा पडावा, सगळे निघून गेले. राहिल्यानंतर माणूस आपल्या आत्मचिंतनामध्ये जातो, तो त्याची बहिर्मुख वृत्ती नष्ट होते. या ठिकाणी एकटा राहणं म्हणजे काय? अंतःकरण आपलं जे आहे ते अंतर्मुख वृत्ती करणे. जेव्हा आपण बहिर्मुख असतो तेव्हा सगळे लोक भोवती असतात, तेव्हा बहिर्मुख असतो. संसार असतो, प्रपंच असतो, तेव्हा बहिर्मुखता असते. पण माणूस जेव्हा अंतर्मुख होतो, जेव्हा आतमध्ये विचार करायला लागतो, एकटा असतो, तेव्हा तो अंतर्मुख होतो. आणि मग याप्रमाणे तो अंतर्मुख झाला. आणि या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, सगळे लोक निघून गेले, याची शक्ती संपली, आणि आता आपल्याला मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात आलं. आपले जवळचे नातलग सगळे निघून गेले, एकटा राहिला, आणि शक्ती तर राहिली नाही. एकटा असला तरी माणसात शक्ती असेल तर माणूस म्हणतो, मी येऊन करील, मी तेऊन करील. आणि जेव्हा शिवाय आपल्याला सहाय्य करणारा कुणी नाही. एवं व्यवस्थितो बुद्ध्या समाधाय मनोहृदी जजाप परमंजाप्यम प्राग्जन्मन्यनुशिक्षितम. या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, एवं व्यवसितो बुद्ध्या, शब्द फार महत्वाचा वापरलाय, व्यवसितो बुद्ध्या. गीतेमध्ये सांगितलंय, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे केंद्रीकरण, बुद्धीचं केंद्रीकरण. जेव्हा माणसाची बुद्धी एक केंद्री होते. या ठिकाणी अनेक केंद्रित कधी असते? जेव्हा तो संसार करतो, जेव्हा तो प्रपंच करतो, तेव्हा अनेक केंद्री बुद्धी असते. आणि जेव्हा तो परमार्थ करतो तेव्हा एक केंद्रीकरण होतं. केवळ माणसाला दुःख प्राप्त होऊ द्या, एकच दुःख, तो म्हणतो बाकी सगळं झूट आहे, माझं दुःख कमी झालं पाहिजे. मग कोणते दुःख असू द्या, या व्याधी असू द्यात, आधी असू द्या, मानसिक रोग असू द्या, शारीरिक रोग असू द्या, त्याला तेच मोठं वाटतं आणि तो दिवस आणि रात्र त्या दुःखामध्ये व्यथित असतो. याप्रमाणे एवं व्यवसितो बुद्ध्या, बुद्धीने व्यवसायात्मिका बुद्धी, एक केंद्रीकरण केलेली बुद्धी. बहुकेंद्रित अनेक केंद्रित बुद्धी उपयोगाची नसते. जसं किरण आहेत सूर्याचे, सूर्याचे किरण सगळीकडेच पडतात, परंतु त्यामुळं कापूस पेट घेत नाही, कागद पेट, आणि सूर्याचे किरण केंद्रित करतो तर एका क्षणात कापूस पेट घेतो. कसं काय पेट घेतला हो कापसाने? अहो, एक केंद्रित झालं म्हणून पेट घेतला. बहुकेंद्रित विकेंद्रित असेल तर त्याची शक्ती देखील छिन्न भिन्न होत असते. म्हणून बुद्धीची शक्ती तेव्हाच एक केंद्रित होते जेव्हा माणूस एकतानतेने विचार करतो. ही एकतानता, एक केंद्रितता बुद्धीमध्ये आली, व्यवसायात्मिका बुद्धी. म्हणून ते म्हणतात एवं व्यवसितो बुद्ध्या, बुद्धी व्यवस्थित झाली, एक केंद्रित झाली. आणि समाधाय मनोहृदी, मन, हृदय आणि बुद्धी यांच्यामध्ये एक समाधीची स्थिती म्हणजे एक केंद्रितता निर्माण झाली. आणि एकाग्रता, या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट हृदयामध्ये एकाग्रता आणणे. या मन केंद्रित आणि एकदम त्याला स्मरण झालं, मागच्या जन्मीचं, पूर्वीचं जन्मीचं या जन्मात उपयोगी पडतं. म्हणून ते म्हणतात, आपल्याकडे एक या ठिकाणी वचन आहे की पूर्वी जे आपण केलेलं असतं, पूर्वीच्या जन्मात जे जे काही केलंय ते या जन्मात उपयोगी पडतं. पूर्व पुण्येषु या भार्या
भार्या सुद्धा पूर्व पुण्यानेच मिळते. पूर्व पुण्येषु यद्धनम. पूर्व पुण्य म्हणजे पूर्व जन्मी जर आपण काही दिलेलं असेल, धन दिलेलं असेल, पूर्व दत्तेषु यद्धनम, पूर्वी जर आपण काही दान धर्म केला असेल तर तो या जन्मात उपयोगी पडतो. म्हणून पूर्व दत्तेषु यद्धनम. आणि पूर्व दत्तेषु या विद्या, पूर्वीच्या जन्मात जर काही विद्यादान केलं असेल, कोणाला ज्ञानदान केलं असेल तर ते उपयोगी पडते या जन्मात. म्हणून पूर्व दत्तेषु या विद्या, पूर्व दत्तेषु यत् धनम. आणि पूर्व पुण्येषु या भार्या अग्रे धावती धावती, ती पुढं पुढं धावत येत असते. म्हणून या ठिकाणी त्यांनी पूर्वीच्या जन्मामध्ये, पूर्वीच्या जन्माचं वर्णन पुढे येणारच आहे, तो पूर्वीच्या जन्मात कोण होता याचं विवरण पुढे त्यांनी केलेलं आहे. तेव्हा पूर्वी त्यांनी जप जाप्य केलेले होते. पूर्वी त्यांनी जप जाप्य ध्यान धारणा समाधी इथपर्यंत अवस्थेला तो पोचलेला होता. आणि एकदम त्या पूर्वीच्या जन्माचं त्याला स्मरण झालं. प्राग्जन्मन्यनुशिक्षितम, पूर्वीच्या जन्मातलं जे शिकलेलं आहे ते वाया जात नसतं. आपल्याला वाटतं या जन्मात आपण काय करायचे, आता म्हातारा झालो आता कशाला वाचायचे, नाही, आताही वाचा, आताही अभ्यास करा, आताही भगवंताची प्रार्थना करा, कारण त्याचा उपयोग पुढच्या जन्मात होणार आहे. ज्याला आपण संस्कार म्हणतो. कारण अध्यात्मशास्त्र असं सांगतं, आपलं भारतीय तत्त्वज्ञान असं सांगतं की मन हे हजारो जन्मात एकच आहे, मन वेगळं नसतं, मन तेच आहे. आणि म्हणून संस्कार हे मनावर होतात. विद्या ही मनावर संस्कारित होते, ज्ञान हे मनामध्ये असतं, ज्याप्रमाणे बुद्धी त्यानुसार होत असते. या दृष्टीने प्राग्जन्मन्यनुशिक्षितम, प्राग्जन्म पूर्वीच्या जन्मामध्ये जे जे शिकलेलं आहे. म्हणून आपण जेव्हा काही चमत्कारिक गोष्टी पाहतो, कसं काय हो म्हणले, ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. आपण तर 16व्या वर्षात आम्हाला मिसरुडे फुटत नाहीत. मग अहो ज्ञानेश्वर माऊली हे योग समाधीने युक्त होते. त्यांनी शब्द वापरला एका ठिकाणी की तुम्ही ज्याप्रमाणे वयाचा विचार करता तसा माझं वय नाही आहे, माझं शारीरिक वय वेगळं आहे आणि माझं मानसिक वय वेगळं आहे. माऊलींनीच आणि आमच्या मानसशास्त्रामध्ये देखील आता हेच सांगितलं आहे की शारीरिक वय वेगळं असतं, मानसिक वय वेगळं असतं. एखाद्या वेळेला लहान मुलगाच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, आपण म्हणतो कसं काय हो, वय लहान आहे, पण शारीरिक वय लहान आहे, मानसिक वय त्यापेक्षा मोठं असू शकतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की वयसेची या गावा न येता बालपणेची सर्वज्ञता वरे जयासी. अहो जो वयाच्या गावाला येत नाही, वयाच्या गावाला ही संकल्पना किती सुंदर वापरली आहे. जसं आपण एखाद्या गावाला जातो, आपल्याला वेगवेगळे गावं लागतात, पण आपण कोणत्या वाहनात बसलो याच्यावरती अवलंबून आहे. आपण बैलगाडीत बसलो तर ते गाव यायला किती दिवस लागतील हो. आपण उदाहरण सांगतो, समजा उदाहरणार्थ बीडहून आपण औरंगाबादला निघालो तर आपण म्हणतो गेवराई, काय नाही अर्धा पाऊण घंटात गेवराई येते, गाणे येते का नाही, मग तर 4-5 तास लागतील, 6-7 तास लागतील बैलगाडीनी. त्या बैलगाडीनी, पण बसनी आणि विमानात 5 मिनिटात जाईल. म्हणून वयसेची या गावा न येता, आम्हाला गावाला यायची गरज नाही. आम्ही आकाशमार्गी आहोत, आम्ही गगनमार्गी आहोत, आम्ही योगमार्गी आहोत. तुमच्या वयाचं गणित वेगळं आहे आणि आमच्या वयाचं गणित वेगळं आहे. माऊलींनी वेगळ्या अनुभवाच्या संदर्भात सांगितलंय, योगानुभवाच्या संदर्भात, की वयसेची या गावा न येता बालपणेच सर्वज्ञता वरे जयासी. आपण म्हणतो यांनी कधी अभ्यासलं हो, 6 शास्त्र अभ्यासले कधी, 4 वेद कधी अभ्यासले. अहो एक शास्त्र वाचायला आणि अभ्यासायला आपल्याला 10-10 वर्ष लागतात आणि माऊलींनी 16व्या वर्षात एवढं सगळं कसं अभ्यासलं. अहो यांना वयात, या ठिकाणी वयाचा विचार आपण आपल्या पद्धतीने करतो, आपण त्यांचा विचार कधी करत नाहीत, आपण कराचा विचार करत नाहीत. हे पूर्वीच अभ्यासलेलं आहे, पूर्वीच शिकलेलं आहे, पूर्वीच सगळं ज्ञात आहे. जसं शंकराचार्य यांचं देखील उदाहरण आपल्याला घेता येईल. शंकराचार्यांनी त्यांची 5व्या वर्षात मुंज झाली. पहा तुम्ही, 5व्या वर्षी त्यांची मुंज झाली. नंतर 8व्या वर्षी त्यांनी सगळे वेद पाठ केले, सगळे शास्त्र अभ्यासले आणि 8व्या वर्षी त्यांचे गुरु त्यांना म्हणाले, मला आता तुम्हाला शिकवायसारखं काही राहिलं नाही. 3 वर्षामध्ये सगळं आत्मसात केलं. 3 वर्षात वेद, 4 वेद, त्याचप्रमाणे 6 शास्त्र, हे सगळे आत्मसात केले, विद्या आत्मसात केल्या.
आणि मग गुरु म्हणाले सगळं संपलंय आणि आता तुम्ही पुढे जा, मला तुम्हाला सांगण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. ते म्हणाले नाही, मला अजून अभ्यास करायचा आहे. ते म्हणले आता तुम्हाला तुमचा गुरु वेगळा आहे, तुम्ही जा. 8व्या वर्षानंतर 16व्या वर्षापर्यंत एवढ्या काळामध्ये त्यांनी सगळ्या वेदावर भाष्य केले, उपनिषदावर भाष्य केले, गीतेवर भाष्य केलं आणि त्यानंतर 16व्या वर्षापासून ते 32व्या वर्षापर्यंत सगळ्या भारतभर भ्रमण करून 4 ठिकाणी पीठ स्थापन केले आणि 32व्या वर्षी समाधी घेतली. याला म्हणतात अलौकिक कृत्य. हे कोण करू शकतं? अहो, याला आपल्याला पूर्वजन्म मानावाच लागतो. म्हणून आपण पूर्वजन्मावर विश्वास ठेवा नाही तर न ठेवा, पण अलौकिक सामर्थ्य, प्रतिभासंपन्नता ही जी असते ही एका व्यक्तीच्या पूर्वजन्माच्या अनुषंगानेच आपल्याला समजून घ्यावी लागते. या दृष्टीने देशोदेशीचे ज्ञानेश्वर आपल्याला माहिती आहेत. त्याप्रमाणे एखादा रामानुजन, काही गणितज्ञ काही कमी होते का? रामानुजन यांनी जे गणित सोडवले त्यांच्या गुरुजीला देखील येत नव्हते आणि त्यांचे सांगितलेले विचारलेले गणित गुरुजी उत्तर देऊ शकत नव्हते. अहो, ते 4थी वर्षामध्ये असताना ते मॅट्रिकचे गणित, 10वीचे गणित सोडवत होते आणि नंतर ते फॉरेनला गेले. हे आपल्याला माहिती आहे. इतिहास सांगायचं असं की प्राग्जन्मनुशिक्षितम, पूर्वीच्या जन्मात जे अभ्यासलेलं आहे त्याचा या जन्मात उपयोग होतो. याप्रमाणे गजेंद्रांनी पूर्वजन्मामध्ये ध्यान, धारणा, तपश्चर्या, त्याचप्रमाणे भगवंताची आराधना केलेली होती आणि गजेंद्र या ठिकाणी मनाने, आता गजेंद्राला वाणी नाहीये, त्याला काही भाषा थोडीच आहे, परंतु तो अंतःकरणपूर्वक भगवंताचं स्मरण करू लागला. ओम नमो भगवते तस्मै यत एतच्चिदात्मकं पुरुषाया दिव्यजाय परेशाया अभिधीमहि. तो भगवंताची प्रार्थना करू लागला, हे देवा, आता तुम्हीच माझे आहात, तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही परेश आहात. अंतःकरणपूर्वक भगवंताची प्रार्थना तो करू लागलाय. आता त्याच्याजवळ कुणी नाही, तो एकटा आहे, आपली शक्ती नाही हे त्याला कळालं. आता आपण मृत्यूच्या दाढेत आहोत, आता फक्त ईश्वर वाचू शकतो हे लक्षात आल्यानंतर एक तानतेने, एकाग्रपणाने फक्त भगवंताचं स्मरण करू लागला. ओम नमो भगवते. त्याने अंतःकरणामध्ये, आता ही भाषा कोणती आहे? ही त्याची मनाची भाषा आहे, ही त्याची भाषा आहे. जर प्रत्यक्षात या ठिकाणी हे शब्द असतील असं नाही, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जे विचार प्रगट झाले त्या विचाराचं अनुसंधान या ठिकाणी केलेलं आहे. यस्मिन्निदम यतश्चेदम येनेदम य इदम स्वयं. कारण याला पूर्वजन्मीचं स्मरण होतं, पूर्वजन्मीची आठवण होती, पूर्वजन्मी यांनी सगळं अभ्यासलेलं होतं आणि म्हणून या जन्मात त्याला त्याचं सगळ्याचं स्मरण झालं आणि तो प्रार्थना करू लागला, देवा, आपण यस्मिन्निदम यतश्चेदम, आपल्यापासूनच सगळे विश्व निर्माण होतं, आपल्यामध्येच विश्व नष्ट होतं, आपण विश्वाचे परिपालक आहात. कालेन पंचत्वमेषु तेषु कृत्स्नषु. भगवंता, सगळ्या प्रकारचे लोकपाल हे आपण नियुक्त करता आणि आपल्याच स्वरूपामध्ये ते नष्ट होतात आणि तुम्ही विश्वाचे नियंत्रक, विश्वाचे पालक आणि विश्वाचे संहारक आहात. देवा, नयस्य देवार्षे पदम विदुर जतो पुनकोरहती गुंतु मीरुतम यथा नटस्या पृथिवीर्विचेष्टतो दुरत्यानुक्रमण समावतु. देवा, भगवंता, तुम्हाला नमस्कार असो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतोय. आपण यथा नटस्या पृथिवीर्विचेष्टितो, या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय की आपण नटस्या पृथिवीर्विचेष्टितो. आपण ज्याप्रमाणे एखादा नट वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नाटकामध्ये कामं करतो, पात्र वेगळं असतं, भिन्न भिन्न नाटकात तो भिन्न भिन्न पात्राने काम करतो, पण कोणत्याच पात्रामध्ये तो एकरूप नसतो. तो काम करेपर्यंत त्याच्याशी एकरूप असतो, पण एकदा काम संपलं की तो मूळ स्वरूपामध्ये असतो. या ठिकाणी जेव्हा एखादा नट काम करतो, असं एक उदाहरण दिलं जातं की एका नाटकामध्ये एक मुलगा काम करायचा, तो भाऊ होता एका बहिणीचा. ती बहीण म्हणली, तू कसं काम करतो मला एकदा बघायचंय. म्हणून ती बहीण त्या मुलाचं काम बघण्यासाठी गेली आणि त्या मुलाने इतकं दुष्टाचं काम केलं, इतकं वाईट काम केलं, इतकं दुष्ट, एखादा क्रव्यात जसा असावा, ज्याला कोणी दया नाही, माया नाही, प्रेम नाही, अशा पद्धतीचं काम तिने पाहिलं आणि ती परत आली. संध्याकाळी हाय रात्री घरी परत आल्याबरोबर ती त्याला बोलायला लागली, फाड फाड फाड, तू इतका वाईट असशील असं वाटलं नाही, तू इतका दुष्ट असशील असं वाटलं नाही. तो म्हणाला, काय झालं, किती दुष्टपणाने वागलास म्हणे, तू इतका दुष्ट आहेस,
इतका वाईट आहेस, इतका क्रव्याद आहेस, इतक्या निर्दय आहेस असं माझ्या लक्षातच नाही आलं. मी तुला खूप चांगलं समजत होते. तो म्हणला, अगं काय झालं काय, त्या नाटकामध्ये आहो ते नाटकातलं पात्र आहे म्हणे, मला तसा अभिनय करावा लागला. अभिनय हे माझं खरा स्वभाव नाही. अभिनय म्हणजे केवळ चेहऱ्यावर ते शब्दाने दाखवावं लागलं, चेहऱ्यावर अंगिक वाचिक आणि आहार्य अभिनयातून मला ते दाखवावं लागलं. म्हणून ज्याला आपण म्हणतो सात्विक अभिनय, आहार्य अभिनय, अभिनयाचे जे प्रकार आहेत त्या अभिनयाच्या दृष्टिकोनातून ते फक्त अभिनीत केलं मी, ते फक्त दाखवलं. ते दाखवलं म्हणजे समाजातला एखादा दुष्ट माणूस कसा असतो याचं ते प्रतीक होतं. मी तसा नाही. म्हणजे मी मूळ स्वभाव माझा वेगळा आहे. माणसाचा मूळ स्वभाव वेगळा असतो, पण तो त्या पात्राच्या अनुषंगाने तसा दाखवावा लागतो, कारण ते केवळ अभिनीत केलेला स्वभाव आहे, तो मूळ स्वभाव नाही. तसा ईश्वर वेगवेगळे अवतार धारण करतो. ते अवतार म्हणजे तो त्याचा स्वभाव नाही. केवळ लोकांच्या दाखवण्यासाठी, लोकांना केवळ दाखवण्यापुरतं तशा प्रकारचं रूप भगवान दाखवतात, पण प्रत्यक्षात भगवंताला तो स्वभाव आपण लावू शकत नाही. म्हणून भगवान हे त्या सगळ्यापासून मुक्त आहेत. तो कोणत्याही यथा नटस्या कृतिभिर्विचेष्टतो. या ठिकाणी मुकुंदराजांनी सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे असंच, की जर आपण एखाद्या नटाची कौतुक केलं, त्याला मोठेपणा दिला, जसं उदाहरणार्थ त्याला एक नटसम्राट म्हणून पदवी दिली, जसं नटसम्राट नाटक आहे या शिरवाडकरांचं, नटसम्राट म्हणून त्याला महाराष्ट्र शासनाने पदवी दिली, त्याचा सत्कार केला, त्याला थैली अर्पण केली. कोणाला केली हो म्हणले, अहो याला हा नटसम्राट आहे. कोण? व्यक्ती. पण त्याने वेगवेगळे पात्र केले, मग हा सत्कार कोणाचा आहे? त्या व्यक्तीचा आहे का पात्रांचा आहे? वेगवेगळ्या प्रकारचे पात्र केले की ज्यामुळं त्याचा मोठेपणा सगळ्या जगामध्ये वाढला. हा सत्कार, हा मोठेपणा कोणाचा आहे? हा व्यक्तीचा आहे. प्रत्यक्षात व्यक्तीला आपण कपडे अर्पण करतो, लत्ते अर्पण करतो, मोठेपणा देतो, त्याला त्याची थैली देतो, त्याला सत्कारित करतो, त्याला सन्मानित करतो, हे शेवटी व्यक्तीला करतो. पण कोणासाठी करतो? त्या पात्रांच्या निमित्ताने करतो. म्हणजे शेवटी तो पात्रांचाच सत्कार असतो. एका अर्थाने तो पात्रांचा, वेगवेगळ्या नाटकामध्ये केलेल्या पात्रांचा तो सत्कार असतो. पण शेवटी घेतो कोण? ते पात्र येऊन थोडंच घेतं वेगवेगळ्या नाटकातलं, नाही, हाच व्यक्ती घेतो. जसा एकच व्यक्ती वेगवेगळे पात्र धारण करतो आणि तो सत्कार ती व्यक्ती घेते, त्याप्रमाणे भगवान वेगवेगळ्या अवतारांतल्या कुठल्याही, मग कृष्णाचं स्मरण करा, रामाचं करा, त्याचप्रमाणे इतर देवतांचं करा, वामनाचं करा, नृसिंहाचं करा, ते शेवटी मूळ विष्णूला पोहोचतं. त्याप्रमाणे ते म्हणतात की यथा नटस्या कृतिभिर्विचेष्टितो. जसा नट वेगवेगळे अवतार धारण करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रांचं स्वरूप धारण करतो, त्याप्रमाणे भगवान वेगवेगळे अवतार धारण करतो. यथा नटस्या कृतिभिर्विचेष्टितो दुरात्ययानुक्रमण समावतो. त्याप्रमाणे भगवान आपण वेगवेगळे अवतार धारण करता. तुम्हाला प्रत्यक्षात जन्म नाही, कर्म नाही. न विद्यते यस्य जन्म कर्म वा न नामरूपे गुणदोष एव वा. तुम्हाला गुण नाही, तुम्हाला दोष नाही, तुम्हाला जन्म नाही, तुम्हाला मृत्यू नाही. तुम्ही अजन्म आहात. तुम्ही जन्म तुमचा झाला नाही, कृष्ण जन्म झाला, राम जन्म झाला असं जरी आपण म्हणत असलो तरी मूळ विष्णूचा जन्म नाहीये. तो अवतार या रूपाने, तो केवळ आपल्याला दाखवण्यापुरता आहे. म्हणून न विद्यते यस्य जन्म कर्म वा न नामरूपे गुणदोष एव वा. तुम्हाला नाव नाही, तुम्हाला रूप नाही, तुम्हाला स्वरूप नाही, फक्त लोकांच्यासाठी तुम्ही हे धारण करता. स्वमायया तान म्हणून काल मृच्छती. तुम्ही फक्त मायेचा या ठिकाणी वापर करून, मायेच्या साह्याने तुम्ही हे सगळे वेगवेगळे अवतार धारण करता. तस्मै नमः परेशाय ब्रह्मणे नंतशक्तये अरूपाय रूपाय नमः आश्चर्य कर्मणे. भगवंता आपण आत्मप्रदीप आहात, आत्मस्मने या ठिकाणी साक्षीने आपण अध्यक्ष आहात, सगळ्या जगाचे साक्षी आहात. म्हणजे जगाचं साक्षीत्व तुमच्याकडे. तुम्ही जगामध्ये लिप्त नाहीत, तुम्ही अलिप्त आहात, म्हणून साक्षी आहात. तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही जगाकडे फक्त लक्ष देऊन आहात, पण जगाच्या नामरूपाचं तुमच्यावर काही परिणाम होत नाही. नम आत्मप्रदीपाय. तुम्हाला बाकीच्या, आम्हाला जशी सूर्याची गरज आहे उजेडासाठी, तुम्हाला बाकीच्या उजेडाची गरज नाही. तुमचा आत्मप्रदीप, तुमचं स्वतः स्वयंप्रभा ही तुम्हाला मार्ग. नम आत्मप्रदीपाय साक्षिणे परमात्मने नमो गिरांबिदुराय. आणि आपण गिरांबिदुराय, तुमच्यापर्यंत आमचे शब्द पोहोचत नाहीत, कारण तुम्ही शब्दाच्या पलीकडचे आहात.
ज्या ठिकाणी यत्र वाचो निवर्तनते, ज्या ठिकाणी वाचा जात नाही, वाचा तिथं जाऊन परत येते. का? अहो वाचेचं कामच नाही येते. तुम्ही फक्त संवेद्य आहात, तुम्ही शब्दाच्या पलीकडचं ज्ञान तुमच्याजवळ आहे. म्हणून नमो गिराम विदुराय मनसश्चेतसामपी. आपण केवळ चेतनायुक्त आहात, चेतना संपन्न आहात, चैतन्ययुक्त आहात. तुम्ही कशानेच प्राप्त होऊ शकत नाहीत. सत्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्मेण विपश्चिता. हे भगवंता, आपण कर्मसन्यास किंवा कर्मसमर्पणाच्या द्वारे अंतःकरण शुद्ध करून लोक तुम्हाला प्राप्त करून घेतात. जे नित्यमुक्त परमानंदी आहेत ते तुम्हाला प्राप्त करून घेतात, परंतु केवळ संसारग्रस्त आमच्यासारखे तुम्हाला प्राप्त करू शकत नाहीत. हे देवा नमः शांताय घोराय. हे देवा आपण शांत आहात. आता या ठिकाणी असा प्रश्न आहे की शांताय आणि घोराय हे दोन्ही रूप कसे काय हो? शांताय ठीक आहे, पण घोराय? हो, त्याचं कारण असं आहे की नमः शांताय आणि नमः घोराय. देव घोर आहेत का? हो. कोणासाठी घोर आहेत हा प्रश्न आहे. दुष्टांसाठी घोर आहेत आणि सृष्टांसाठी शांत आहेत. ज्याप्रमाणे नृसिंह हे हिरण्यकश्यपासाठी त्याचं पोट विदारणारे ठरले आणि प्रल्हादासाठी ते शांत झाले, म्हणून आपण त्यांना या ठिकाणी शांत मूर्ती म्हणतो. आपण त्यांना शांत स्वरूपामध्ये पाहतो. या दृष्टीने नमः शांताय घोराय आणि मूढाय गुणधर्मिणे. मूढ लोक तुमच्यावरती वेगवेगळ्या गुणांचा आरोप करतात, गुणधर्मांचा आरोप करतात. मूढ लोक तुमच्यावरती गुणधर्मांचा आरोप करतात. निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञानघनाय च. तुम्ही निर्विशेष आहात, तुम्ही ज्ञानघन आहात. हे देवा आपण क्षेत्रज्ञ आहात, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्वाध्यक्ष आहात. सर्वेंद्रिय गुणद्रष्टे सर्व प्रत्यय हेतवे असताच्छायोक्ताय सदाभासाय ते नमः. सदाभास हे तुमचं स्वरूप आहे. सदाभास, या ठिकाणी भगवान हे सद आभासाच्या स्वरूपाचे आहेत. या ठिकाणी सदाभास ही संकल्पना जी वापरली आहे, भगवंत हे चैतन्य स्वरूप आहे आणि सद आभास हा चैतन्य स्वरूपच असतो. त्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे तो सदाभासाच्या स्वरूपाचा आहे. आपला आत्मा आणि परमात्मा एकच आहे, पण हा आत्मा सदाभासाच्या स्वरूपाचा आहे. जसं आपल्या सूर्याचे कवडसे पडतात. आता कवडसे म्हणजे सूर्य आहे का? नाही. सूर्याचा कवडसा म्हणजे सूर्य नाही, पण कवडशातून आपण सूर्यापर्यंत पोचू शकतो, कारण कवडसा हा सूर्याशिवाय येऊ शकत नाही. त्याप्रमाणे जसा कवडसा म्हणजे सूर्य तात्पर्य अर्थाने, तसा आत्मा म्हणजे परमात्मा तात्पर्य अर्थाने. नमो नमस्ते खिलकारणाय निष्कारणाय भूतकारणाय सर्वागमनाय महार्णवाय नमो वर्गाय परायणाय. हे भगवंता, आपण अपवर्ग देणारे आहात आणि नमो नमस्ते खिल कारणाय, आपण अखिल कारण, जगाचे अखिल कारण आहात. सर्व शेवटी तुम्हाला मी नमस्कार करतो. हे भगवंता, आपण सर्व विश्वाचे निर्माण करते, पालन करते आणि संहार करते आहात. हे देवा गुणारणिच्छन्न चतुष्म बाह्य तत्क्षोभ विस्फूर्जित मानसाय. हे देवा, नैष्कर्म्य भावाने जे तुझं स्मरण करतात ते मुक्त होतात आणि आमच्यासारखे सामान्य हे मात्र आत्मात्मजात ग्रहवित्त जनेषु सक्तैर. आम्ही मात्र आत्मात्मजात ग्रहवित्त जनेषु सक्तैर. आम्ही आत्म आप्त जन म्हणजे अर्थात या सगळ्या ग्रह ग्रामा रामार्भक कनक रामा मनुगतम ममाहम मोहत्वम परिहर नमोहन्न भवते. हे देवा, आम्ही ग्राह त्याचप्रमाणे स्त्री कुटुंब यांच्यामध्ये तल्लीन आहोत. केवळ स्वतःकडे, स्वतःच्या मुलाकडं, स्वतःच्या पत्नीमध्येच आम्ही तल्लीन आहोत. हे देवा, केवळ आत्मजाया सुतागार आणि आत्मद्रविण बंधुषू याप्रमाणे आम्ही फक्त पैसा, अडका, धन, दारा याच्यामध्ये तल्लीन आहोत. त्यांना भगवंता तुमचं दर्शन होणंच अवघड आहे. एकांतिनो यस्य न कश्चनार्थम वांछनीय भगवत प्रपन्नाः अत्यद्भुतम तच्चरितं सुमंगलम. तेव्हा आपलं चरित्र सुमंगल आहे, अत्यंत सुंदर आहे. आनंद समुद्रमग्न आहात, आपण आनंदरूप आहात. आनंदाचा सागर हे तुमचं स्वरूप आहे आणि म्हणून हे भगवंता तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुमचं या ठिकाणी विवरण करताना मला शब्द नाही आहेत. तुम्हाला स्त्री पुरुष हे तुमचं रूप नाहीच आहे, कारण तुम्ही याच्या सगळ्याच्या पलीकडचे आहात. या गोष्टीच्या लिंग भेद तुमच्यामध्ये नाही. या ठिकाणी गजेंद्रांनी अंतःकरणपूर्वक स्तुती करताना एक महत्त्वाचा शब्द वापरला आहे, निषेध शेषो जयताद शेषः. भगवान, आपण निषेध शेष आहात.
म्हणजे काय, सगळ्या गोष्टीचा निषेध करत, याला व्यतिरेक म्हणतात. व्यतिरेक आणि अन्वय हे या दोन गोष्टी आहेत भगवंत जाणण्याच्या. यापैकी अन्वय म्हणजे भगवंत कुठे कुठे आहे हे सांगणे म्हणजे अन्वय, आणि व्यतिरेक म्हणजे कशात नाही हे सांगणे. म्हणजे या ठिकाणी भगवान काय नाही, जसं आपण समजा जर आपल्या आत्म्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, लांबचं जाऊ द्या, आत्म्याचा शोध घ्यायचा, काय हो आत्मा, बरं जाऊ द्या आत्मा, मनाचा शोध घ्या, काय हो मन, हो मन हे काय माझ्याजवळ आहे, तुमच्याजवळ आहे का? मग मन म्हणजे काय? डोळा म्हणजे मन आहे का? नाही. कान म्हणजे मन आहे का? नाही. हात म्हणजे मन आहे का? नाही. पाय म्हणजे मन आहे का? नाही. बुद्धी म्हणजे मन आहे का? नाही. अंतःकरण म्हणजे मन आहे का? नाही. मग काय म्हणजे मन आहे? निषेध शेषो, याचा निषेध करत 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 जे शिल्लक राहील, मग जे मनन करतं ते मन. म्हणजे आपल्याला जे आपण अंतःकरण चतुष्टय सांगितलंय, हे अंतःकरण चतुष्टय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे चार गोष्टी म्हणजे मनाचे चार विभाग आहेत. या दृष्टीने अंतःकरण चतुष्टय हे अंतरंग जे आहे ते मन आहे, ज्याला आपण अंतरिंद्रिय म्हणतो. बहिरिंद्रिय बाहेरचे आणि अंतरिंद्रियामध्ये मन हे सर्वांचं नियंता आहे. ते जसं दिसत नाही पण अस्तित्व रूपाने आहे. मन दिसतं का? नाही. ते कुठे हे सांगता येतं का? नाही. पण तरी मन नाही असं आपण म्हणू शकत नाहीत. आपण म्हणतो ना माझ्या मनात विचार आला, म्हणजे कुठं आला? आजचे लोक म्हणतात मन म्हणजे मेंदू, पण नाही, मेंदू शेवटी जड आहे, मन जड नाहीये. मन चंचल आहे, मन अत्यंत सूक्ष्म आहे, ज्या सूक्ष्म स्वरूपाचा आपण विचार करू शकत नाहीत. म्हणून निषेध शेषो, सगळ्याचा निषेध करत 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 जे शिल्लक राहतं. सगळ्या शास्त्रामध्ये अशा प्रकारे, अगदी आरोग्यशास्त्राचा जरी विचार केला तरी एखाद्याला ताप आला, हो कशाचा? हो कोविडचा ताप आहे का? मग डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतो जा भाऊ तुम्ही तपासणी करून घ्या. मग ही तपासणी करा, ती तपासणी करा, ती तपासणी करा. मग नाही याचाही नाही आहे, त्याचाही नाही आहे, त्याचाही नाही आहे. मग कशाचा आहे? कशामुळे ताप आला? मग थंडी ताप म्हणून आला का? पोटामध्ये काही कृमी झाल्या म्हणून आला का? कशामुळे आला? जेव्हा आपण सगळ्याचा निषेध करतो पॅथॉलॉजीत सगळ्या गोष्टी, मग रक्ताची तपासणी होते, थुंकीची होते, सगळ्या गोष्टीची होते, तरी सुद्धा लवकर कळत नाही ताप कशाचा आहे. अहो म्हणलं हा ताप सन्निपाताचा ताप आहे का? विषमज्वराचा ताप आहे का? का आपल्याला पोटामध्ये खडा झाला त्याचा ताप आहे? कशाची ताप आहे? अश्मरीचा ताप आहे का? काहीच कळत नाही. आणि शेवटी आपल्याला कळत नाही पर्यंत एखादा डॉक्टर राहतो, तो त्याच मग म्हणजे आता देव भरवसा म्हणे, देव तुम्हाला वाचवेल ना तर सोडील. माझे सगळे प्रयत्न संपले. निषेध शेषो, सगळ्याचा निषेध करत करत जे शिल्लक राहतं, आणि त्याच्याशिवाय आपल्याला नेमके ठिकाणावर येता येत नाही. निषेध करत करत करतच आपण नेमक्या एखाद्या गोष्टीचा विचार करू शकतो. म्हणून निषेध शेषो जयताद शेषा, जो शिल्लक राहतो. भगवान कसा आहे? सगळ्या वस्तूचा निषेध करा, याला व्यतिरेक म्हणतात. सगळ्या वस्तूचा निषेध करत 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 हा नाही, तो नाही, तो नाही, तो नाही, मग कोण? जो नाही 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 म्हणून जो राहतो. म्हणून आपण म्हणतो की श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. श्रुती शेवटी म्हणतात नाही, आम्हाला गोविंद कळला नाही, कारण तो अनुभव स्वरूप आहे. तो अनुभव हा वेदाला देता येत नाही, शब्दाला देता येत नाही. म्हणून जिजी विषय ना हम या किम मंत्र विषयावृत यो भयोन्या इच्छामी कालीनसे विप्लव तस्यात्म लोकावर्णस्य मोक्षम. हे भगवंता, आपण निषेध शेष आहात. ज्या पद्धतीने भगवंताची स्तुती गजेंद्रांनी केली, अंतःकरणपूर्वक केली, मनःपूर्वक केली, आणि देवा आता मला काही वाचण्याची अपेक्षा नाहीये, हा ग्राह ही सुसर मला खाली ओढते, मी माझ्या शक्तीने वरती येतोय, देवा लवकरात लवकर या. अत्यंत अंतःकरणपूर्वक या ठिकाणी गजेंद्रांनी जी प्रार्थना केली, या त्वरा द्रौपदी त्राणे, या त्वरा त्वरा सांगितल्यात भगवंताच्या. आर्तता, या ठिकाणी आर्त शब्द वापरलाय, मारली. ही आर्तता दोघांचीच आहे, एक तर द्रौपदीची आहे आणि दुसरी गजेंद्राची आहे. कारण गजेंद्र आता फक्त मरायचा शिल्लक राहिला होता आणि द्रौपदीची अवस्था तीच होती. आता वाचवायला कुणीच नव्हतं. अहो पांडव देखील वाचवायला नव्हते आणि कुणीच नव्हते. अशा वेळेला कृष्णाशिवाय दुसरा विचार नव्हता. म्हणून या त्वरा द्रौपदी त्राणे, या त्वरा गजमोक्षणे, मय्यार्ते करुणामूर्ते सात्व तत्वगता हरे. आर्तता
हा शब्द जो वापरला जातो तो फक्त द्रौपदीसाठी आहे आणि गजेंद्रासाठी आहे. म्हणून या ठिकाणी गजेंद्राने आर्तपणाने भगवंताला हाक मारली, देवा आता लवकरात लवकर या आणि माझी मुक्तता करा. असं म्हणल्यानंतर आता भगवान आपल्या वैकुंठाच्या धामातून कसे निघतील, किती त्वरेने निघतील आणि गजेंद्राला कसं मुक्त करतील आणि गजेंद्राची मग मुक्तता झाल्यानंतर हा गजेंद्र कोण, त्याचप्रमाणे हा ग्राह कोण, या संबंधीचे जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते.